जत पालिकेसाठी चुरशीने 73.4% मतदान. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत. 101 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद. जत पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी अतिशय चुरशीने 73.4% मतदान झाले. शहरातील 34 केंद्रांवर सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानासाठी गर्दी निर्माण झाली होती. काही प्रभागातील किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. प्रभाग 11, 10 आणि 4 येथील मतदान केंद्रावर सायंकाळी जवळपास 7 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. तर जत पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी 7 जणांचे तर 23 नगरसेवक पदासाठी 94 जणांचे भवितव्य सीलबंद झाले. त्यातच मतमोजणी तब्बल 20 दिवस पुढे गेल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान येथे काँग्रेस आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी, AP गट आणि शिंदे शिवसेना अशी चुरशीची चौरंगी लढत झाली. सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्वच पक्षांनी थेट नगराध्यक्ष पदावर आपला दावा सांगितला आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील अनेक केंद्रांना भेटी दिल्या. तसेच भाजपाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी, काँग्रेसचे सुजयनन शिंदे, राष्ट्रवादीचे सुरेशराव शिंदे, शिंदे सेनेचे सलीम गवंडी यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान प्रक्रियेत कुठलाही अडथळा, वाद होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.